भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर चंदनझिरा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 33,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाटा येथे करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंधू यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बुरहानपूर मध्य प्रदेश येथून अंबड तालुक्यातील किंगगाव फाटा परिसरात विक्रीसाठी गुटखा आणला असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सापळा रचून बोलेरो पिकअप वाहन MH21 BH 4732 ताब्यात घेतला। वाहनातून विमल पान मसाला, राजनिवास जाफरानी जर्दा, V1 तंबाखू असा सुमारे 25 लाखांचा प्रतिबंधित माल तसेच 8 लाखांचे वाहन असा एकूण 33,50,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, कृष्णा तंगे व नवनाथ पाटील यांच्या पथकाने केली आहे। जालना पोलिसांनी एक गुटख्याची कारवाई केलेली आहे। गाडी जी आहे ती बोकरदानकडून अंबड या इकडे चालली होती आणि टोटल मूल्यवान मिळालेलं 33 लाख रुपीज आहे। आता पुढची कारवाई करत आहोत।